श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या घरकुल योजनेत मोठा गैरव्यवहार आणि मनमानी कारभार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप करत ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी आज श्रीरामपूर पंचायत समितीसमोर ढोल बजाव आंदोलन केले। यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा तीव्र निषेध करत प्रशासनाला घराचा आहेर दिला। आंदोलक ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी आरोप केला आहे की गावातील काही पुढाऱ्यांनी आपल्या पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून मनमानी कारभार चालवला आहे। त्यांनी ज्या लाभार्थ्यांनी 1,35,000 रुपयांचा दिले त्यांच्याच घरकुलांची कामे सुरू आहे। तसेच गावातील त्या पुढाऱ्यांच्या मनमानीमुळे गावातील जे खरोखरच गरीब, भूमिहीन आणि गरजू लाभार्थी आहेत त्यांना हक्काच्या घरकुलापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याचा आरोप अमोलिक यांनी केला आहे। शासनाच्या नियमांचे सरळ उल्लंघन करून हे घरकुल वाटप आणि जागेचे वाटप झाले असल्याचा संशय अमोलिक यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे जागेचे वाटप करून बांधण्यात आलेल्या सर्व घरकुलांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे। मी रमेश कमलाकर अमोलिक, मी बेलापूर ग्रामपंचायत सदस्य। माझ्या गावामध्ये गेल्या वर्षापासून घरकुलाची कामं चालू आहेत, पण ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे 1,35,000 रुपये दिलेत अशाच लोकांच्या घरकुलाची कामं चालू आहेत। माझी प्रमुख मागणी अशी होती की शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे घरकुलाची जागा ज्या लाभार्थ्यांचे नाव आले आहेत त्यांना सर्वांना वाटप व्हावी आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी घरं बांधण्यात यावी। पण काही ज्या गावातील पुढारी आहेत त्यांनी मनमानी कारभार करून घरकुलाचा फक्त पैशाच्या आमिषावर पैसे ज्यांनी 1,35,000 दिलेत अशाच लोकांची घरकुलं बांधण्यात आलीत, बाकी त्यांना वंचित ठेवण्याचा प्रकार हा बेलापूर ग्रामपंचायत घरकुलाच्या बाबत चालू आहे। पण माझी मागणी आहे का घरकुलाच्या जी जमीन आहे ती वाटप करून व्हावी, शासनाच्या नियमाने दिलेल्या नियमाप्रमाणे वाटप व्हावी व सर्व घरकुल जे बांधण्यात आले आहेत त्यांची चौकशी व्हावी, यासाठी मी मागेही उपोषण केले, आताही आंदोलन उपोषण करत आहे, यापुढेही आंदोलन उपोषण चौकशी होईपर्यंत करत राहणार। पंचायत समितीसमोर ढोल वाजवून करण्यात आलेल्या या आंदोलनाने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून आता प्रशासन यावर काय कारवाई करणार आणि बेलापूर बुद्रुकमधील घरकुल योजनेचे सत्य समोर येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला स्पेशल आढावा।